नमस्कार, मी गणेश आवरी MH मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आपल्या तालुक्यातील जे काही निळवंड लाभ क्षेत्रातील जे काही लाभार्थी शेतकरी आहेत त्यांना आज पाणी मिळावं यासाठी आज एक महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी संपन्न झाली। जे काही अधिकारी वर्ग आहे त्यांच्यामध्ये आणि जे काही लाभ क्षेत्रातील जे काही शेतकरी आहेत, डावा आणि उजवा कालवा जे काही उच्चस्तरीय कालवाधारक जे काही लाभार्थी आहेत त्यांची या ठिकाणी एक बैठक संपन्न झाली। परंतु याच्यामध्ये जे काही क्रिटिकल मुद्दे होते ते देखील या ठिकाणी झाले आणि शेवटची जी काही बैठक संपन्न झाली त्याच्यानंतर मोठं आंदोलन करण्याची जी काही भूमिका आहे या ठिकाणी शेतकऱ्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी स्वतः शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले आहेत। डॉक्टर साहेब, मोठी या ठिकाणी बैठक संपन्न झाली, काय निर्णय ठरलाय? शेतकऱ्यांना पुन्हा एकदा फसवलं जात आहे, वारंवार फसवणूक केली जाते, काय भूमिका आहे? अधिकाऱ्यांनी जी काही माहिती दिली आहे, क्रिटिकल माहिती, याच्यामध्ये खूप तांत्रिक चुका दिसत आहेत, नेमकी काय सत्यता आहे याच्यामध्ये? निळवंडे उच्चस्तरीय कालव्याला त्यांनी अलॉटमेंट 274 MCFT पाण्याची केलेली होती आणि ज्यावेळी आमचं शिष्टमंडळ अनेक लोकांचं पालकमंत्र्यांना भेटलं त्यावेळी पालकमंत्र्यांना अधिकाऱ्यांनी अशी आकडेवारी पुरवली की हे 274 MCFT पाणी देऊन झालेलं आहे, त्यामुळे आता अकोले तालुक्याच्या उच्चस्तरीय कालव्यांना पाणी शिल्लक नाही। मात्र ज्यावेळी आज सर्व गावातले लोक एकत्र आले आणि इथे बैठक झाली तर त्यावेळी आम्ही आकडेवारी मागितली, किती आवर्तनाला किती MCFT पाणी गेलं याची आकडेवारीची बेरीज केली। त्यावेळी लक्षात आलं की केवळ 62 MCFT इतकंच पाणी अकोल्याचं खर्च झालेलं आहे आणि अगदी एक्सटेंट पकडलं तरी 72 MCFT पेक्षा जास्त खर्च झालेला नाही। म्हणजे 200 MCFT पाणी आमचं शिल्लक असताना सुद्धा पालकमंत्र्यांना कळवण्यात आलं की पाणी संपलेलं आहे। ही संतापजनक गोष्ट आहे, त्यामुळे लोक चिडलेले आहेत आणि लोकांनी सांगितलं की आमच्या पाण्याचा हिशोब हा पूर्ण द्या आणि तातडीने घेतला नाही तर खाली पाणी वाहू देणार नाही, हा निर्णय झालेला आहे। 15 तारखेला ते मोठ्या कालव्याला पाणी सोडून 3 TMC पाणी खाली वाहून नेणार होते। सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला की आम्ही कालव्यांमध्ये आमच्या रावट्या उभारणार, आंबड असेल, धामणगाव असेल, धुमाळवाडी असेल, गोलपवस्ती असेल, वाशेरे असेल, सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारच्या झोपड्या ह्या कालव्यामध्ये आतमध्ये वसवल्या जातील आणि तिथे शेतकरी रात्री मुक्कामाला थांबतील। भजनांचे कार्यक्रम होतील, कीर्तनांचे कार्यक्रम कालव्यामध्ये होतील। 15 तारीख म्हणजे उद्या 14 आहे, त्याच्यामुळे आम्हाला वाहून घेऊन जावं लागेल तरच पाणी नेता येईल। अशा प्रकारचं आंदोलन उद्या सुरू होत आहे। साहेब, वारंवार दरवर्षी हे सारखं सातत्याने अशी लढाई द्यावा लागतात, याच्यावरती ठोस असा मार्ग कधी निघणार आहे? अकोले तालुक्याला न्याय कधी भेटणार आहे? समन्यायी पाणी वाटपाच्या बरोबरच जलसंपदा विभागाने पाणी वाटप संस्थांचा कायदा केलेला आहे। त्याच्यानुसार ज्यावेळी एखादी योजना पूर्ण होते त्यावेळेस ती शेतकऱ्यांकडे परिचालनासाठी हस्तांतरित करावी लागते। आम्ही खूप वेळा मागणी केली की ह्या पाणी वाटप संस्था करा, जेणेकरून किती शिल्लक राहिलं आहे, किती वापरलं गेलेलं आहे, आम्हाला कधी आवर्तन हवं आहे, कधी नको आहे, याचं नियोजन शेतकरी स्वतः करतील, अधिकारी त्यांना मार्गदर्शन करतील। मात्र हे हेतुता करण्यात आलेलं नाही। काही लोकांना पाणी वाटपाचा संबंध अधिकार हवा आहे, त्यांनीच उठ म्हटलं की जलसंपदा खातं उठलं पाहिजे, बस म्हटलं की बसलं पाहिजे, अशा प्रकारे काही लोकांना सत्ता ताब्यात ठेवायचे, त्यामुळे ही सत्ता शेतकऱ्यांना हस्तांतरित करायला ते चालढकल करतायत। उद्याच्या आंदोलनात ही सुद्धा आमची मागणी आहे की पाणी वाटप संस्था करा, आमचा निर्णय आम्ही घेऊ, आमचं पाणी आहे, आम्हाला ते दिलेलं आहे, अलॉट केलेलं आहे, कधी सोडायचं काय नाही सोडायचं हे या तालुक्यातली शेतकरी लोकप्रतिनिधी ठरवतील। ही सुद्धा मागणी उद्याच्या आंदोलनात आम्ही घेतलेली आहे। आपल्याबरोबर होते डॉक्टर अजित नवले, त्यांनी देखील या आंदोलनाची माहिती सविस्तर या ठिकाणी दिलेली आहेत आणि उद्यापासूनच ह्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे आणि आम्हाला आम्ही ज्या पाठामध्ये बसणार, आमच्यासह आम्हाला त्या ठिकाणी वाहून घेऊन जा, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही, अशी देखील माहिती या ठिकाणचे जे काही शेतकरी नेते आहेत डॉक्टर अजित नवले यांनी देखील या ठिकाणी दिलेली आहे। प्रतिनिधी गणेश आवरी, MH मराठी, अकोले, अहिल्यानगर।